आज धुळे महानगरपालिका PCPNDT विभाग आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार आज धुळे महानगरपालिकेतील साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटल येथे आम्ही धडक मोहीम कारवाई केली होती। कारण आम्हाला आपली मुलगी संकेतस्थळावर या हॉस्पिटलवर बद्दलची तक्रार प्राप्त होती। त्या अनुषंगाने आम्हाला कलेक्टर साहेबांनी इथे धडक मोहीम करण्याचे आदेशित केले होते। त्यानुसार आज आम्ही इथे धडक मोहीम केली असता आम्हाला एक महिला गर्भपात तिचा होत असलेली सापडली आणि तिचा जो गर्भपात केलेला होता ते स्त्री जातीचं अर्भक होतं आणि एक दुसरी महिला गर्भपातासाठी इथे ॲडमिट झालेली होती। तिची प्रोसिजर अजून सुरू झालेली नव्हती, तर आम्ही तिचं समुपदेशन करून तिचा गर्भपात टाळला आणि इथे आम्हाला गर्भपात करताना इथला स्टाफ हा शिरसाट आणि इतर एक स्टाफ आढळून आलेले आहे। प्रथमदर्शी डॉक्टर सोनल वानखेडे या इथे हजर नव्हत्या, तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला याची पंचनाम्यासाठी बोलवलं आणि इथे आम्हाला MTP किट्स याचा मुबलक प्रमाणात साठा आढळून आला। पंचनामासाठी त्याही आम्ही पाठवलेले आहे आणि ते अर्भकसुद्धा आम्ही पंचनामासाठी घेतलेले आहे। पुढील कारवाईसाठी धुळे पोलीस स्टेशनला केस नोंदवली आहे। सुरतचं कनेक्शन आहे का नाही हे मला माहीत नाही, परंतु आम्हाला वेबसाईटवर संकेतस्थळावर अशीच कंप्लेंट होती की सुरतहून गर्भलिंग निदान करून आलेल्या महिलांचा इथे गर्भपात केला जातो। आम्ही त्या अनुषंगाने इथे स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं। त्या अनुषंगाने आम्हाला इथे गर्भपात आढळून आलेला आहे आणि इथे ॲडमिट झालेल्या एकही पेशंटचं कुठलंही कन्सेंट फॉर्म भरलेला नव्हता, संमतीपत्र नव्हतं, काहीच नव्हतं। त्याच्यामुळे आम्हाला कारवाई करायला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।